फॅक्टर या संघाचं ऑन झालं आणि प्रत्येकाची मेहनत आणि त्या मेहनतीमधून हा संघ सध्याच्या स्थितीला कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरचा अगदी नामवंत संघ म्हणून पुढे आला. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. मुकेश गायकर आणि त्याच्या जोडीला रोशन असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. तर सूरज शेठ भंडारी 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाकडून पाहूया कुठला खेळाडू मैदानावरती पहिलं षटक हाताळेल. थोडंसं स्पीडअप करायचे विनंती राहील. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. येस, विनिंग टीम वर्सेस पोई अशी पुढची लढत असेल, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. यंदाचा हंगाम ज्या संघाने गाजवला आणि यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवलाय अर्थात मानुलीचा मुकेश आणि मानुली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या चेस्ट वरती आपण पाहू शकतो जर्सी नंबर 1 आणि नाव प्रतीक, म्हणजेच एक गाव आणि एक गावाच्या मागे आपण सर्वजण आठवण काढतोय आपल्या मित्राची प्रतीकची, जो आज आपल्यामध्ये नाही आहे. मात्र त्याचं नाव मोठं करण्यासाठी हे सर्व मंडळी ज्या प्रकारे या हंगामामध्ये खेळली आहे तर कौतुकास्पद आहे. प्रतीक 11 मानिवली विपक्ष सूरज शेठ भंडारी 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. संदेश वाल्मिकी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. TDPL मध्ये हा खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत होता. असा संदेश वाल्मिकी आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीपटू आहे. रोशन स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या सोबतीला मुकेश गायकर असे दोन खेळाडू मैदानावरती. प्रतीक 11 मानिवली संघाकडून. सकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. जय बोरबेदेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. फिरकीचे जादूगर वेगाने गोलंदाजी करणारा वाल्मिक अर्थात संदेश वाल्मिकी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल विकेट. फलंदाज बाद रोशनच्या खेळीचा होत असताना अंत. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन. याच दरम्यान माननीय श्री सुरेश दादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. जबरदस्त झेल स्वीकारत असताना चला पॅटर लवकरात लवकर जायचंय. टीम मानिवली प्रतीक 11 मानिवली संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एस्टनच्या मागे एसटी रक्षक च्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच प्रकाशदादा पाटील, सुरेशदादा पाटील आणि गजाननदादा चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत आणि विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकाने भरपूर मेहनत केली आणि ती मेहनत दिसते. आमचे शैलेश दादा आहेत, कुमार दादा, अक्षय दादा, ऋषी दादा, हेमंत दादा, तसेच जितेश दादा, केतन दादा, रोहित दादा, भावेश, सुमित दादा, सचिन दादा, यश, चिराग, DJ सुमित, विवेक, स्वस्तिक, गौरव दादा, प्रितेश, मयूर, मनीष आणि आयुष या प्रत्येकाची भरपूर सारी मेहनत आहे. सर्वांचं आपण विशेष कौतुक करूया. आयोजन समितीमध्ये सर्व मान्यवर मंडळी. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा होता. चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. रनआउटचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. थ्रो करत असताना थोडासा डिले झाला फिल्डर, अन्यथा क्लोज कॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता. पहिली धाव वर्जित झाली आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 1 या आकड्यावरती. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे, कारण एकीकडे संदेश वाल्मिकी ज्याला TDPL खेळायचा दांडगा अनुभव आहे, व्यवसाय गटामध्ये देखील फार चांगलं खेळतो, आणि दुसरीकडे मुकेश गायकर, हे नाव कोण विसरेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कल्याण ग्रामीणला सोन्याचे दिवस ज्या खेळाडूने आणले, एक हरेश आणि दुसरा मुकेश, आणि ही इवन जोडीपैकी आज एक पैलू आपल्याला पाहायला मिळते. मुकेश
पाहूया कशा प्रकारची कामगिरी तो करेल. डावखुऱ्यातचे विध्वंसक खेळाडू आणि संघाचा हंगाम प्रतीक 11 मानिवली आणि मुकेश गायकरणी गाजवलाय. त्यापैकी अगदी पाहूया या मॅच मध्ये तशाच प्रकारची कामगिरी होईल का. ऋषी शिलार जो देखील जबरदस्त खेळाडू म्हणून या हंगामध्ये पुढे आलाय. धावफलक 1 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं, भरपूर उशीर केला जातोय. सुरेश शेठ भंडारी 11 यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. वेगवान बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते बॉलर संदेश वाल्मिकी यांच्या मार्फत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त एसटी रक्षण राहुल भंडारी यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक 1 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव जी फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे अपील जरूर करण्यात आली, मात्र हाईट फॅक्टर डेफिनेटली मॅटर करतं. डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना संदेश वाल्मिकी. दुसरीकडे मुकेश गायकर एक असा खेळाडू आहे 2 बॉल डॉट केले म्हणून काय झालं, या खेळाडूकडे कॅलिबर आहे. 1 षटक जर या खेळाडूला मिळालं, हा खेळाडू जवळपास 30+ धावा कुठू शकतो एका षटकामध्ये. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव फलकावरती. संदेश वाल्मिकी तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बघा आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय, मात्र असफलता मिळते. मात्र संदेश वाल्मिकीचं मी कौतुक करेल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली, पडल्यानंतर थोडासा टप्पा चेंज करत टप्प्यावरती फार नियंत्रण ठेवलंय गोलंदाज संदेशने, जिथून आत बाहेर तो बॉलला काढतोय आणि त्यामुळे का होईना फलंदाज संभ्रमात राहतात. खोलटप्प्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. इथे डॉट बॉलशी होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने जबरदस्त पहिलं षटक राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि महत्वाची 1 विकेट रोशनच्या खेळीचा अंत केला. संदेश वाल्मिकीचं हे षटक जबरदस्त पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी करत असताना सूरज शेठ भंडारी 11 नारायणदेव प्रतिष्ठान वडवली हा संघ पाहायला मिळतोय. दुसरीकडे थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रतीक 11 मानिवली. मात्र मुकेश एक असा खेळाडू आहे, शेवटच्या षटकापर्यंत जर तो टिकला आणि त्याला जर एखादा गोलंदाज लूज मिळाला तर तो मात्र जवळपास 50 पर्यंत धावसंख्या नेऊ शकतो. मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑफ मध्ये गेलाय बॉल. सिंगल कंप्लीट होईल, धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल बघता बघता 2 या आकड्यावरती. हे षटक फार महत्वाचं आहे. संतोष पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. आज मला वाटतं विनायक सर उपस्थित नाही आहेत. आज गौतम सर पण उपस्थित, गौतम सर आहेत, विनायक सर उपस्थित नाही आहेत. बाकी संपूर्ण संघ उपस्थित आहे. कितन देखील आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेअर क्षेत्रामध्ये. अगदी हॉटस्पॉट पोझिशन आहे, त्या पोझिशन वरती फिल्डिंग करत असताना आपल्याला केतन पाहायला मिळतोय. धावफलक 2 या आकड्यावरती. आता हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये मुकेश गायकर बेड्या तोडायचा प्रयत्न करेल. संघर्षाचा बिगुल त्याने वाजवलाय आणि आता या षटकामध्ये गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण हा भूका शेर आहे. ऑन साइडला फटका दमदार मारायचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर असतील डीप मध्ये, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. संतोषच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवायचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करेल. राजेश पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश गायकर बॅट्समन. धावफलक 3 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सूरज शेठ भंडारी 11 नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही फिल्डिंग चेंज करतात, प्लीज त्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. फुलटॉस बॉल, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला, डीप मध्ये मिस्टेक झाली आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. राजेशच्या बॅट मधून नशिबाचा चौकार.
प्रतीक 11 मानवली संघाच्या दिशेने जर पाहायला गेलं तर मी म्हणेल हा पॉझिटिव्ह इंटेंट आहे, हा पॉझिटिव्ह अप्रोच. आणि आता कुठेतरी ही मॅच सुरू झाली. आता प्रतीक 11 मानवली संघासाठी पहिल्या मॅचमध्ये त्यांच्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर होता, मात्र त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच बॅटर इंटेंट चांगला ठेवा, आणि इंटेंट चांगला ठेवलाय की आम्हाला मोठ्या फटक्यांच्या मागे जायचंय. तिथे फिल्डिंगमध्ये मिस्टेक झाली. कोरडप्याचा बॉल जरूर होता, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. स्लॉटमधला बॉल आणि यस्टनच्या मागे एसटी रक्षक मास्टर माइंड या टीमचा करता धरता जीव आणि प्राण तारणहार म्हणजेच राहुल भंडारी आपल्याला पाहायला मिळतील. ह्यावेळेस कॅचची संधी निर्माण झाली होती. माइट बी गौतम सर होते आणि गौतम सरांच्या माध्यमातून इथे मिस्टेक झाली. सहसा आपण गौतम सरांच्या माध्यमातून अशी मिस्टेक पाहत नाही. मला वाटते KGPL मध्ये मुकेश भाऊ आणि गौतम सर एकाच टीम मध्ये खेळले होते. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाकडून हे दोन्ही खेळाडू एकसाथ खेळले होते. आज एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत आहेत. धावफलक 8 या आकड्यावरती. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. संतोष कोरडप्याचा बॉल यावेळेस मिळेल सिंगल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. सँडीचं षटक देखील महत्वाचं आहे. पाहूया सँडी कशा प्रकारची कामगिरी करेल. सँडीच्या षटकामध्ये भरपूर सारे या मॅच मी म्हणेल भविष्य अवलंबून आहे. धावफलक 9 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन बॉल 2 सिंगल. तिसऱ्या बॉलवरती चौकार. चौथा आणि पाचवा बॉल सिंगल. आमचे टेक्निकल स्कोरर आणि मॅन्युअल स्कोरर दोघांनी सांगितलं की 5-5 बॉल झालेत. लाईव्ह मध्ये पण टेक्निकल स्कोरर पण म्हणतात 5 आणि मॅन्युअल स्कोरर पण. आता यस सॉल्व झालेला आहे. दक्ष आणि चाणक्य पंच आमचे आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण पाहू शकतो चुकीचं डिसिजन येणार नाही. फार चांगली पंचांची भूमिका कृष्णा केणे सर आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी विशे सर या दोन ऑफिशियलांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. दोघांचं आपण विशेष असं कौतुक करूया. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती अविनाशच्या माध्यमातून सुरू. सँडीचं षटक फार महत्वाचं आहे. यावेळेस चांगला बॉल जरूर होता, मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल. अगदी क्लोज कॉल होता. स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेला आणि अगदी तेच पाहिलं पंचांनी. डाऊन द लेग साइड वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती. या टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा फलकावरती आहेत. या षटकामध्ये अविनाशच्या विरोधामध्ये मोठे फटकेबाजी होईल यातही मात्र शंका नाहीये. मुकेश गायकर आक्रमक हल्ला चढवतील, मात्र दुसरीकडे अविनाश काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. जणू काही वेगावरती स्वार होऊन कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं मूर्तिमंत आणि आदर्श म्हणजे अशी गोलंदाजी करावी. प्रत्येक बॉल वरती कुठेतरी एक माइंडसेट आहे की मला या खेळाडूला आउट करायचं. हे फार महत्वाचं आहे. तुमचा संघ फ्रंट फूट वरती या, तुम्ही समोरच्या संघाला वरतीच येऊनच देऊ नका, तुमच्यावरती ओव्हरकम करूनच देऊ नका. कंट्रोल पोझिशन वरती तुम्ही आहात या मॅच मध्ये, ड्रायव्हिंग सीट मध्ये तुम्ही आहात. सो तेच करणं गरजेचं आहे आणि मैदानावरती तेच केलं जात आहे. धावफलक आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अविनाशच्या मार्फत प्रत्येक बॉल वरती विकेट पाहिजे अशा प्रकारची गोलंदाजी होती. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र यावेळेस फिल्डिंग मी म्हणेल चांगली आहे.
अचानक मध्ये भयानक फिल्डिंग झाली. विकेट क्षेत्रामध्ये मिस्टेक. 2 धावेंचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट जरूर आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ 5 धावा आतापर्यंत गोलंदाज अविनाशने खर्च केलेले आहेत. ज्यामध्ये ही धाव जी एक्स्ट्रा एक गेली ती देखील महागात पडू शकते. 3 धावा या दुसऱ्या बॉलवरती अर्जित झाल्या. 2 बॉलवरती 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अविनाशने. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र स्थिरता धारण करत असताना धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती आहेत. पोई संघ आपण कुठे जायचं नाहीये. यापुढील मॅच विनिंग टीम वर्सेस पुई अशी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा जरूर होता, मात्र लेग बायस डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसबत असताना 15 या आकड्यावरती. 2 बॉल फार महत्वाचे आहेत. पंधरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा या फलकावरती आहेत. बघा बॉल आलाय. सो राहुल दादा आपण कुठे जायचं नाहीये. धावफलक 15 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज शेठ भंडारी 11, नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाच्या माध्यमातून 15 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. साणीच्या षटकामध्ये कमी धावा येतील यात शंकाच नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज संपूर्णपणाने संभ्रमात आहेत. मी म्हणेल क्वेश्चन मार्क, कटाक्ष टाकला जातोय गोलंदाजाच्या मार्फत, मात्र कुठेही समजतच नाहीये. डॉट बॉल आलाय. लाईन मिस करत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. 15 धावा फलकावरती. सूरज शेठ भंडारी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज शेठ भंडारी 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल चेंडू हवेमध्ये असेल. कॅच झाली आहे मैदानावरती ड्रॉप आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा फलकावरती पाहायला मिळतील. ऊन त्या साईडला नाहीये, त्यामुळे उन्हाचा तर कारण देऊ शकत नाही. टोपी घातली आहे. चंद्राला असेल मध्ये. बघा प्रमोशन लगेच झालं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 19 या आकड्यावरती. बघा चुका प्रत्येकाकडून होतात आणि चुका करतो तो माणूस असतो. बॉलिंग ट्रॅक वरती सँडी मोरिया पाहायला मिळेल. पाहूया सँडी कशा प्रकारची कामगिरी करतील. डोक्यावरती कॅप आणि बॉलिंग करत असताना जबरदस्त ॲक्युरेसी ही ओळख आहे सँडीची. फार कमी असे गोलंदाज असतात जे पेस मध्ये डोक्यावरती टोपी ठेवून बॉलिंग करतात. असे खेळाडू मैदानावरती सँडी पाहायला मिळतात. मनामध्ये एक प्रश्न होता की सँडीला पहिला किंवा दुसरं षटक का दिलं नाही, मात्र आता त्याचं उलगडा या षटकामध्ये होऊन जाईल, कारण एक दमखम असा खेळाडू आहे सँडी. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. धावफलक 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची एज चेंडू गेलाय थडमान क्षेत्रामध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 20 या आकड्यावरती. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे, कारण एकीकडे असा खेळाडू आहे मुकेश गायकर ज्याच्या बॅट मधून धावा आल्या नाही आहेत, त्याला जीवनदान मिळालंय. दुसरीकडे सँडी आहे. सो 2 असे खेळाडू आहेत, दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू म्हणता येईल. आणि वाघासमोर आता ठाण्या वाघ शेर के सामने सवा शेर असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि मला का असं वाटतं मला कळत नाही, कारण पेस मुकेश गायकरला आवडतो.
स्पीड आवडतो आणि आता सँडीकडे स्पीड आहे. तर मुकेश कशा प्रकारची कामगिरी करेल? मुकेश मला वाटतं या ओव्हरमध्ये 2 तरी मोठे फटके मारेल जर तो शेवटचे 5 बॉल टिकला तर. त्यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक झाली या. सँडी आता करेल तर करेल काय? सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. फक्त फक्त 2 धावा कंप्लीट आहेत. दुसरा जीवनदान मिळालाय. दुसरा जीवनदान मैदानावरती मिळालाय म्हणजेच मुकेशला. धावफलक आपल्याला 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. मी म्हटलं होतं की ॲक्युरेसीसाठी ओळखला जातो हा खेळाडू सँडी. त्याला शेवटच्या षटकामध्ये का ठेवला हा मोठा प्रश्न जरूर होता. कारण जर समोर एक चांगला खेळाडू आहे तुम्ही पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये उपयोग करू शकता सँडीचं. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड डिश लॉंग ऑनला क्लिअर करत A1 क्वालिटीचा मुकेशच्या बॅटमधून हा षटकार. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. सो मान्यवरांची रेलचेल या मैदानावरती आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि मंचावरती मान्यवरांची खऱ्या अर्थानं उपस्थिती आपल्याला नक्की पाहायला मिळेल संपूर्ण दिवसामध्ये. यावेळेस पुल करायचा प्रयत्न जरूर होता. डाऊन द बॉल केतन येतील. कॅच करतील कंप्लीट आणि विकेटचं पतन मैदानावरती. फलंदाज होतील बाद. 28 वरती गडी गमावलाय दुसरा. मुकेश गायकरच्या खेळीचा होत असताना अंत डीज आहे. चला टीम मॉडेल घ्यायचं नाहीये ही विनंती असेल. लवकरात लवकर बॅटर देखील आतमध्ये पाठवायचं ही देखील नम्रतेची विनंती. येस धावफलक आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर भूषण पाहायला मिळतील. 4 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 32 टू 35 32 ते 35 धावा बनवणं देखील गरजेचं आहे. धावफलक 9च्या आसपास जर गेला तर बॉलिंग विकेट आहे. बॉलिंग फ्रेंडली विकेट्स आपण सातत्याने पाहिलंय. सातत्याने लो स्कोरिंग एन्काउंटर या मैदानावरती हाय व्होल्टेज असतात हे देखील आपण म्हणू शकतो. धावफलक आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सँडीच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्या आहेत. एक महत्वाची विकेट जी देखील त्याने कॅरी केली आहे. धावफलक 28 या आकड्यावरती. सँडी पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॉल मिड ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल झाला होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल बघता बघता 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकावरती. 31 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती. 31 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 30चं टार्गेट मैदानावरती 31 असं आपण पाहू शकतो. मॅच मध्ये मुकेशच्या माध्यमातून 15. त्यासमवेत राजेशने देखील फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र त्या व्यतिरिक्त रोशन आणि भूषण थोडीशी अपयशी ठरले आणि अगदी 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर 31-31
31 धाब्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आले. सूरज शेठ भंडारी 11, श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या संघासमोर. मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेल सुमितजी जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश बाळाराम पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. माननीय श्री सुरेश बाळाराम पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करतोय. सुमितजी जाधव यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सुरेश बाळाराम पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. सुरेश बाळाराम पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान सुमितजी जाधव यांच्या शुभ हस्ते करतोय. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आयोजित आंबिवलीकर चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि मान्यवरांची उपस्थिती त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. यानंतर केतनजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते माननीय श्री प्रकाश हरिभाऊ पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. केतनदादा चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते माननीय श्री प्रकाश हरिभाऊ पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. मायची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. माननीय श्री प्रकाश हरिभाऊ पाटील साहेबांचं मनापासून आभार असेल. यानंतर आपण सुमितजी जाधव साहेबांना विनंती करू त्यांचे शुभ हस्ते गजानन चौधरी गजाननजी चौधरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. गजाननजी चौधरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. यानंतर मी विनंती करेल हेमंतजी चौधरी साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री हनुमानदादा पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. सूरजदादा भंडारी साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. हेमंतजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण सूरज शेठ भंडारी साहेब ज्यांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज शेठ भंडारी 11, नारायण देव प्रतिष्ठान वडवली आणि संघाचे पुरस्कर्ते संघाचे ओनर संघाचे संघ मालक सूरज शेठ भंडारी साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तसेच रोहितदादा मगर साहेबांना देखील मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते विशालदादा जाधव साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करायचं आहे. थँक्यू सो मच ऑल चीफ गेस्ट सर्वांचं मनापासून आभार असेल. जाऊया आपण मॅचच्या दिशेला जिथे एकीकडे संघ प्रतीक 11 मानिवली तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय सूरज शेठ भंडारी 11, नारायणदेव प्रतिष्ठान वडवली आणि प्रथमतः बॅटिंग करत प्रतीक 11 मानिवली संघाने बनवल्यात 30 ते 31 धाब्यांचं लक्ष्य. पाहूया 31 धाबा चेज केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक विश्वास केने सरांना ज्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं दुसरं सत्र आपण ऐकाल. विशालदादा जाधव साहेबांना देखील विनंती करेल आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचे. रोहितदादा मगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण विशालदादा जाधव यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. येस थँक्यू प्रसन्न चव्हाण. आणि जाऊयात महाराष्ट्र दिशेनं तिथे मात्र महाराष्ट्र आपण पाहतोय वडवली त्यांच्या अगेन्स्ट मानिवली या दोन दिग्गज संघादरम्यान जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर ते म्हणजेच 31 धावांचं माफक लक्ष्य आणि सलामीची जोडी महाराष्ट्र आतमध्ये आपण पाहतोय. तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात संदीपजी पाटील आहेत आणि संदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुमित जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचे. सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य मंचावरती केला जाईल. अजय आणि अविनाश ही सलामीची जोडी महाराष्ट्र आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाग टू बाग 2 डॉट शेंडू महाराष्ट्र आतमध्ये फेकले जातात. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. त्याच्या माध्यमातून देखील हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुरू आहे संदीपजी पाटील साहेबांचा. हो बाटशी लिडिंग याच्या यष्टी रक्षक थोडेसे बीट झाले
आणि तत्पूर्वी चेंडू फरार होतोय डिक्लेअर झोन मध्ये. ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. संकेतजी पाटील आणि मयूर बजागे सोन्या बैलाशे माळग यांचे देखील आगमन झालं या व्यासपीठावरती. वेलकम आपलं देखील. सोन्या बैल किती आहेत हे देखील आम्हाला माहित नाही प्रसन्न चव्हाण. आणि खरंच फक्त 2च बैलगाडा शर्यतींची नामवंत बैलांची नावं माहीत आहेत. कारण की आम्ही थोडंसं बैलगाडा शर्यतीपासून वलिप्त आहोत. या गोष्टींच्या थोडासा आम्ही विरोधात आहोत. कारण की बैलांवरती अत्याचार करून त्यांना पळवणं हे आम्हाला तरी योग्य नाही वाटत. एक धाव धावफलकावरती आणि पुनश्च या ठिकाणी मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये धावाची संधी आणि इथे मात्र असं एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मानेरांशी आमचे तेजस भोईर आहेत आणि आमचे राहुलजी भोईर देखील मानेरांशी आहेत. अशा नक्कीच बैलगाडा शर्यतींचे नामवंत असे समालोचक आहेत. त्यांचा देखील नेहमीच योगदान बैलगाडा शर्यतीला राहिलंय. अडवा पाटणे ऑन साइडला देखना स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. अजय बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळते चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये सुरू आहे. लो स्कोरिंग सामना आहे. जरूर 31 धावांचं माफक असं लक्ष दिलं गेलं, पण लक्षाचा पाठलाग करत असताना गोलंदाजी देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळते प्रतीक 11 मानिवली या संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये संदेश वाल्मिकी. आता मात्र स्ट्राईक हँडला बॅटर सज्ज होईल. हो, चांगली गोलंदाजी राहिली आणि आणखी एक विकेटची प्राप्ती. बॅक टू बॅक दुसरा झटका. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये वडवली संघाची. संदेश वाल्मिकी 0वरती बाद. विकेटची प्राप्ती आपण पाहिली तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहितच्या माध्यमातून अवघ्या 2 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स देखील प्राप्त केल्यात. 31 धावांचं माफक लक्ष. आणि आज लो स्कोरिंग सामने जरूर पाहायला मिळतील, परंतु त्या धावा डिपेंड करताना देखील अनेक संघांना आपण पाहिलं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं पोई संघाने 39 धावा डिपेंड केल्या होत्या. त्याच्यामध्ये भावेशची आक्रमक गोलंदाजी राहिली. 4 विकेट्स त्याने घेतल्या होत्या आणि इथे देखील तशीच कामगिरी राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुढील मॅच ही विनिंग मॅच असेल आणि तदनंतर बापगाव त्यांच्या अगेन्स्ट मुरगन 11 मोहणे हे संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रिपोर्टिंग करून ठेवायचे आपल्या दोन्ही संघांनी. मोहणे आणि बापगाव आणि मुरगन 11 मोहणे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे. आणि पोई संघाचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. या इनिंग नंतर आपण लगेचच विनिंग अशी मॅच देखील खेळणार आहोत. परंतु बापगाव आणि त्याचबरोबर मुरगन 11 मोहणे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचा. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये वेळ वाचवणं गरजेचं असेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. हो, तेच तर चेंडू होता आणि इथे मात्र अपील देखील झाले आणि क्लीन बोल्ट. क्या बात आहे. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. अक्षरशः इरादे स्पष्ट केले. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज राजेशने फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज अविनाश होते बाद. बॅक टू द पवेलियन.
पाहिजे रग सन्मान्य हरिश्चंद्रजी पाटील वडवलीचे समाजसेवक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम आपलं देखील आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल सनी सज्ज होते, परंतु गोलंदाजी अव्वल दर्जाची पाहायला मिळते. प्रतीक 11 मानेवली या संघाच्या माध्यमातून 31 धावांचं माफक असं लक्ष, परंतु गोलंदाजी दमदार राहिल्या. हो, इथे मात्र सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय अगदी मिड ऑनला आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आज संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते या संघांच्या माध्यमातून. अंतिम दिवस महाअंतिम सोहळा आपण पाहतोय आंबिवलीकर चषकाचा आणि अनेक दिग्गज संघ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, रायझिंग अँड सबरायझिंग, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात प्रतीक 11 मानिवली या संघाने. खऱ्या अर्थानं प्रतीकचा विचार केला तर तो देखील मानिवली संघाचा एक भाग होता, परंतु दुर्दैवानं नक्कीच तो आपल्यामध्ये नाहीये. परंतु या संघाचं देखील कौतुक करेन, कारण की त्यांनी संपूर्ण जेवढ्या जर्सी आहेत त्या जर्सींवरती प्रतीकचं नाव आपण आवर्जून पाहतोय आणि त्याला देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात प्रतीकला देखील. दरम्यान हा चौकार येतो मधाच्या आतमध्ये. जेव्हापासून प्रतीक 11 या नावाने मानिवली संघ मधाच्या आतमध्ये उतरलाय तेव्हा त्यांनी मैदान गाजवलं, यात मात्र शंका नाहीये. अनेक स्पर्धा आपण पाहिला, अनेक स्पर्धामध्ये चॅम्पियन संघ ठरला. दरम्यान आज देखील चांगला संघर्ष त्यांचा राहिला. फलंदाजी थोडीशी नाजूक राहिली, परंतु इथून मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. आज चौकार जरूर येतोय राहुलच्या बॅटमधून. हो, स्टेपआउट करून खेळण्यात, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग मधून फेकी करतील, थोडीशी फेकी लेझी. मुकेश गायकर होऊन दे डाऊन दी बॉल आणि या दोनच धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावांचा पाठलाग करतोय. ही गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर राजेशची चांगली राहिल्या. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील राजेशच्या स्पेल मध्ये. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट अंतिम चेंडूवरती. राहुल भंडारी होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडूवरती विकेट झाले. आता मात्र 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. 11.00 सरासरीनं इथून मात्र धावा जोडाव्या लागतील. पुढील मॅच ही अर्थातच विनिंग अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पोळी संघाचे संघटक आपण सज्ज राहायचं टॉससाठी आणि तदनंतर मॅच असेल मृगन 11 मोहणे त्यांच्या अगेन्स्ट सोर संघ असेल. मृगन 11 मोहणे यस आणि त्यांच्या अगेन्स्ट नानकर संघ आहे. थोडासा नक्कीच आपण पाहतोय लॉर्ड्स, त्याच्यानंतर सोर त्यांच्या अगेन्स्ट बापगाव अशी लढत असतील. एकूण हे 4 संघ देखील आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मृगन 11 मोहणे त्यांच्या अगेन्स्ट नानकर आणि तदनंतर सोर त्यांच्या अगेन्स्ट बापगाव असे एकूण 4 संघ अजूनही आजच्या दिवसामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. आणि आजच्या दिवसातील जो संघ क्वालिफाय होईल तो SF2 सेमीफायनल क्रमांक 2 आलिमगड या संघासमवेत खेळेल आणि त्याच्यातून जिंकणारा संघ मेगा फायनल आई गावदेवी वावेगर या संघासमवेत फाईट करेल. असा आजचा हा शेड्यूल आहे आणि त्या अनुषंगाने आपण अंतिम दिवसामध्ये थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा.
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मुकेश गायकरला आपण पाहतोय. 12 मध्ये बनवायशात 22 आणि आता मात्र थोडसे नक्कीच नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. कमबॅक केलाय प्रतीक 11 मानिवली या संघानं. 30 धाबा फक्त धावफलकावरती जोडल्या होत्या, परंतु गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. रोहित, तदनंतर मात्र राजेश. गोलंदाज आता मात्र नक्कीच स्वतः संघाचा ट्रम्प कार्ड मुकेश गायकरला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सँडी आले. हो, सँडीसाठी हा चेंडू होता. थोडीशी लेन खेचली होती. रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील येतोय डॉट. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मानिवली संघाच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की माफक असं लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग सहजरित्या पूर्ण केला जाईल, परंतु अप्रतिम कामगिरी राहिलाय. हा चेंडू देखील बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. काय गोलंदाजी सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पोई संघाने अक्षरशः गाजवून ठेवली होती मॅच, आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर नक्कीच मानिवली संघाच्या गोलंदाजाने अक्षरशः इरादे नेष्टे नाबूद करून सोडलेत. हो, स्टेपआउट करून खेळलेत. लो फुल टॉस चेंडू आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु फेकी देखील लगेचच ॲक्युरेट पाहायला मिळाली. क्विक ॲक्शन या ठिकाणी मात्र घेतली गेली आणि तत्पूर्वी एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 20. हो, फुल टॉस चेंडू फ्लिक केला. फ्लिक ऑन द रेस. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धाबा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. चांगली गोलंदाजी राहिली. एकेरी दुहेरी आकड्याने कुठलाही फरक फारसा मानिवली संघाला पडणार नाहीये, कारण की धावांचा आलेख आता मात्र दूर होत असताना, कारण की धावसंख्या धावफलकावरती आता 13 धाबा आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तत्पर 18 धावा बनवायच्यात. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, इथे मात्र हा फटका देखील लाजवाब होता, परंतु क्षेत्ररक्षक असतील मिड ऑनला. तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता. काल तेजस आपण पाहिलं 13चा आकडा राहिला होता. अंतिम षटकामध्ये 13 धावा बनवायच्या होत्या, परंतु आज मागील मॅच मध्ये देखील 17चा अंतिम आकडा राहिला होता. आता देखील आपण पाहतोय तर 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स लगेचच दिला जाईल आणि तत्पूर्वी देऊयात आमच्या डीजे मास्टरला संगीत आणि ऐकूया डीजे मास्टर डीजे आकाशच्या माध्यमाने एक सुमधुर संगीत. यस, ओ टू डीजे. यस, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये बनवायच्या 17 धावा आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण वरती ही जबाबदारी स्वीकारल्या. जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल, कारण की आता मात्र सुरुवातीच्या 3ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु आता मात्र जर हा सामना जिंकायचा असेल तर सँडी आणि सनीला मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावींची आवश्यकता. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा.
ओ मिस्टामिंग आहे इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतील. क्या बात आहे, कमालीचा झेल टिपलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती करून देतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भूषण आणि फलंदाज बाद होईल मधाच्या आतमध्ये सनी. बॅक टू द पवेलियन. वैभव चौधरी यांचं देखील आगमन झालंय. यंग डासिंग पर्सनॅलिटी आंबिवलीचे आणि आज ते देखील सज्ज असतील. नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये केतन आणि केतनसाठी हा चेंडू अवे ऑफ द बॉडी रिलीज केला होता. बॅटची इनर एज होती आणि चेंडू जातोय घडी रिजन मधून घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. ही एकच धाव मिळेल आणि आता मात्र 4 चेंडूंनी 16 धावेंची आवश्यकता. आमचे 12th मान प्रेम देखील थोडेसे नाखुश असतील आपल्या बॅटर्सवरती कारण की फक्त 31 धावा बनवायच्या होत्या प्रेम. परंतु सुरुवात थोडीशी नाजूक राहिली आणि आता मात्र वर्चस्व निर्माण करत असताना या सामन्यावरती प्रतीक 11 मानिवली संघाला आपण पाहतोय. हो हा चेंडू देखील खाली राहिला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेका धावेने कुठलाही फारसा फरक पडणार नाहीये मानिवली संघाला आणि आता मात्र 3 चेंडूंचा काही शिल्लक आणि 3 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 3 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता असेल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. हो क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. हा चेंडू देखील आलाय डॉट. गोलंदाज तयार. हो पुनश्च या ठिकाणी मात्र चेंडू फरार होतोय. शॉट थर्डमॅन मधून डिक्लेअर झोन मध्ये आणि तत्पूर्वी आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व निर्माण झालंय मानिवली संघाचं आणि औपचारिकता उरलंय मॅच मध्ये असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाहीये. पोई संघाचे संघ नाही का आपण टॉस साठी लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हो फुल टॉस चेंडू त्याच्यावरती हा मोठा प्रहार केला आणि अंतिम चेंडूवरती धावांचा जो आलेख होता तो कमी करण्याचा प्रयत्न झाला. हा षटकार येतोय परंतु सामना जिंकलाय प्रतीक 11 मानिवली या संघानं. मानिवली संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि मागील वर्षाचा चॅम्पियन संघ राहिला होता वडवली संघ. तो संघ आता मात्र या स्पर्धेतून होतोय बाहेर. त्यांना देऊयात पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.